नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। पुन्हा एकदा बाईच्या कारनाम्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। केरळच्या कोझिकोड इथे 41 वर्षीय दीपकने एका बाईच्या नालायकपणामुळे आत्महत्या केली आहे। शिमजिथा मुस्तफा हिने बसमध्ये व्हिडिओ काढून दीपकवर लैंगिक छळाचा आरोप केला होता। व्हिडिओमध्ये गर्दीमुळे दीपकचे कोपर शिमजिथा मुस्तफाच्या छातीला लागलेले दिसते। याच आधारे शिमजिथा मुस्तफाने अभद्रतेचा आरोप केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। तो व्हिडिओ दीपक राहत असलेल्या गोविंदापुरम परिसरात देखील पसरवला गेला। आपल्याकडे एक नालायक मानसिकता आहे। कुणी चांगलं काम केलं असेल तर त्याचे व्हिडिओ फोटो जास्त व्हायरल होणार नाही, पण एखाद्या व्यक्तीचं चुकीचं काही झालं असेल तर तो व्हिडिओ व्हायरल तर करतीलच, वरतून मीठ मिरची लावून त्यांच्याबद्दल देखील चर्चा करतील। इथंही तेच झालं। दीपक जिथे जॉब करत होता त्या कंपनीच्या प्रत्येक मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पोहोचला। व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानं दीपक अस्वस्थ होता। त्यानं खाणं पिणं सोडलं होतं, तो कुणासोबत बोलतही नव्हता। त्याच्या परिवारानं त्याला समजावलं की अरे, जे झालं त्यामध्ये तुझी चूक दिसत नाहीये, ती मुलगी जाणून बुजून तशी उभी आहे। ट्रेन, बस किंवा गर्दीच्या ठिकाणी अनवधानानं असा स्पर्श होतच असतो। नातलग, मित्र, कुटुंबातील सदस्य दीपकला समजावत होते, तो फक्त ऐकत होता, काही बोलत नव्हता। 17 जानेवारीला दीपक आपल्या रूम मध्ये झोपला। 18 जानेवारीला खूप उशीर झाला तरी दीपकनं दरवाजा खोललाच नाही। त्यामुळे दीपकच्या पालकांनी त्याच्या खोलीचं दार वाजवलं, आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावून आले। शेवटी काही लोकांनी दार तोडले असता दीपक फासावर लटकलेला होता। या प्रकारे एका नालायक बाईच्या नालायकपणानं एका कुटुंबातील कर्ता व्यक्ती जीवानिशी गेला आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। यामुळे व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।